ठीक आहे, वाटून घे झाडे. अरे जाण्याची नंबर आहे तो. जाण्याची संग बोला 2 वाजता. 2 वाजता? हा. अरे कॅमेरे वाले खूप भिडूला, कॅमेरे वाले खूप भिडूला. या कलशाबद्दल आपल्याला माननीय किशोरजी आष्टनकर रामटेक निवास सहकार्य आणि यांचा कुरिअरचा बिझनेस आहे, रोटीमुरीला राहण आहे. या कलशाबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. जय श्रीराम. आज आपल्या गावामध्ये अयोध्येवरून आलेल्या कलशाची शोभायात्रा आपण सर्व मंडळींनी पार पाडली. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की प्रभू रामचंद्राची जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी जे मंदिर खंडित झालं होतं ते 500 वर्षाच्या संघर्षानंतर, 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ते मंदिर आज बनवून तयार झालेलं आहे. आणि प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना येणाऱ्या 22 जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये होणार आहे. या सोहळ्याचं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचं भाग्य हे आपल्या सर्वांना लाभणार आहे. कारण 500 वर्ष अनेक पिढ्या याच्यामध्ये खपल्या, अनेक लोकांनी बलिदान केलं, परंतु तरीही त्यांना तो दिवस, तो क्षण पाहायला मिळाला नाही. तो क्षण आजच्या पिढीला आपण ज्या जीवित आहोत, हयात आहोत, त्यांना पाहायला मिळणार आहे. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासामध्ये गेले होते. त्यानंतर प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा सर्व अयोध्यावासियांनी दिवाळी साजरी केली. त्यानंतर आपण प्रत्येक हिंदू समुदायाचा एक पैसा त्या ठिकाणी मंदिराच्या बांधकामाकरता लागला पाहिजे, याच्याकरता आपण सुरुवात केली. सर्व हिंदू समुदायाकडून प्रत्येक घरी जाऊन आपण 1 रुपया, 2 रुपया, 10 रुपये, 100 रुपये, कोटी रुपये आपण ज्याची जशी क्षमता आहे त्या क्षमतेने आपण गोळा केले. आणि नंतर त्या पैशातून त्या ठिकाणी मंदिर निर्माणाचं काम सुरू झालं. प्रत्येक हिंदूच्या घरी आपण गेलो, प्रत्येकाने आपलं धन त्या ठिकाणी दिलं आणि या आपल्या सर्वांच्या परिश्रमाने, आपल्या सर्वांच्या धनाने त्या ठिकाणी मंदिर उभं झालेलं आहे. आणि आता ते ज्या मंदिर आहे त्या मंदिराचा शिलान्यास सुद्धा आपल्या डोळ्याने आपण पाहणार आहोत. मित्रहो, विषय असा आहे पण त्याच्याकरता ही अक्षिदा आपल्याला आलेल्या आहे. हे अक्षिदा म्हणजे निमंत्रण आहे, त्या ट्रस्टनी पाठवलं आहे, आपल्या सर्वांना पाठवलं आहे. अक्षिदा आपल्याला घरोघरी पोहोचवायची आहे. अक्षिदा प्रत्येक घरी गेले पाहिजे, याच्याकरता आपल्याला योजना करायची आहे. ह्या अक्षिदा प्रत्येक गावात जातील, त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते टीम बनवतील आणि टीम बनवून प्रत्येक घरापर्यंत अक्षिदा कशा पोहोचतील याचं पूर्ण नियोजन करतील. सर्व लोकांनी करायचं आहे, कार्यकर्ते म्हणजे सर्व लोक, जेवढे लोक जुळतील जास्त सगळ्या लोकांनी जुळायचं आहे आणि प्रत्येकाच्या घरी या अक्षिदा पोहोचवायच्या आहे. कारण ह्या अक्षिदा अयोध्येवरून आल्या, तिथं पूजा करून आलेल्या अक्षिदा आहे. याच्यामध्ये पुन्हा आपण अक्षिदा वाढवून याच्यामध्ये मिक्स करून आपण त्या अक्षिदा प्रत्येकाच्या घरी पोहोचवू अशा प्रकारचं. कारण आपल्याला कसं आहे, धन जे आहे ते सर्व लोकांनी दिलेलं आहे, पण त्या सर्व लोकांच्या घरी अक्षिदा गेल्या पाहिजे. परंतु मित्रहो, आज आपण जर अयोध्येचं वातावरण पाहिलं तर 3 लाखापेक्षा जास्त लोकांना समोरून घेण्याची क्षमता अयोध्येची नाही आहे. त्या ठिकाणी
3 लाखापेक्षा जास्त लोक अयोध्या समोर घेऊ शकत नाही, मग आपण जाऊ शकत नाही. आपल्याला निमंत्रण तर आलं आहे, पण आपण जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. म्हणून आपण म्हटलंय मेरा गाव मेरी अयोध्या, मेरा मंदिर राम मंदिर. म्हणजे माझं गावच माझी अयोध्या आहे आणि माझ्या जवळचं जे काही मंदिर आहे ते राम मंदिर आहे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची आपण प्रतिमा ठेवू आणि त्या प्रतिमेवरती ह्या ज्या अक्षता आपण घरोघरी पोहोचवल्या आहे त्या अक्षता घेऊन लोक येतील आणि त्या प्रतिमेवरती अर्पण करतील. त्या ठिकाणी जे लाईव्ह त्या ठिकाणी जे आरती चालेल तर लाईव्ह या ठिकाणी या मंदिरामध्ये जे मंदिर आपल्या गावामध्ये आपल्या जवळ आहे त्या मंदिरामध्ये टीव्हीवरती आपण पाहू आणि त्या लाईव्ह त्या तो प्रतिष्ठा तो सोहळा आपण आपल्या डोळ्यांनी पाहू. त्या आरतीमध्ये आपण महाआरती जी होईल त्या महाआरतीमध्ये आपण सर्वजण सम्मिलित होऊ. साधारणतः 11:30 वाजता तो कार्यक्रम 22 तारखेला त्या ठिकाणी सुरू होईल. आपण सर्व आपले कामं आटपून सर्वजण 11:30च्या पहिले मंदिरामध्ये उपस्थित राहू. सकाळपासून भजन पूजन करत सगळे सुरू राहील आणि नंतर 11:30 वाजता तो सोहळा आपण आपल्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहू आणि त्या ठिकाणी आपण ते जे महाआरती होईल त्या महाआरती आपण इथं करू. इथं बसून आपण लाईव्ह जी आरती आहे ती आपण इथं करू आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड आपण जगामध्ये प्रस्थापित करू. अशा प्रकारचं आपल्याला त्याविषयी करायचं आहे. आणि तिथं तो कार्यक्रम पाहिल्यानंतर सायंकाळी जेव्हा आपण आपल्या घरी जाऊ तर सायंकाळी आपल्या घरी गेल्यानंतर आपण दिवाळी साजरी करू. जसं मी म्हटलं प्रभू रामचंद्र 14 वर्षानंतर घरी आले, आपण दिवाळी साजरी केली. प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर त्यांना घर मिळालं. 500 वर्ष. मग आता मोठी दिवाळी साजरी करण्याचा दिवस आहे आणि तो दिवस आपण सर्वजण आपल्या घरी आपण साजरा करू. अशा प्रकारे हे आंदोलन हे अभियान चालेल. याच्याकरता सर्व लोकांना याच्यामध्ये सगळीकडे भाग घ्यावा लागेल. आपल्या फुलाची बागली आपल्याकडनं काय करता येईल हे सगळं आपल्याला करावं लागेल. आपल्या सर्वांना गृहसंपर्क अभियान 1 जानेवारी ते 15 जानेवारीच्या दरम्यान चालणार आहे. याच्यामध्ये सर्वांना सहभागिता घ्यावा लागेल आणि प्रत्येक घरी जाऊन आपल्याला ही अक्षता जे आहे जे आमंत्रण आलं आहे ते आपल्याला पोहोचावं लागेल आणि त्याला सांगावं लागेल की तुला या मंदिरामध्ये यायचं आहे. एक मंदिर ठरलं राहील आपल्या जवळच त्या मंदिरात सगळ्यांना आपल्याला आमंत्रण देऊन सांगायला लागेल की तू अयोध्येला जायचं काम नाही आहे, तुला या मंदिरामध्ये यायचं आहे आणि तिथं तुला येऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा आहे. अशा प्रकारचं आपल्याला सगळं हे आंदोलन आपल्याला समोरच्या काळामध्ये पार पडायचं आहे आणि आपल्याला आपण जे काही केलं याला पूर्ण गतीनं आपल्याला यावेळेस आता पूर्ण हे करून जास्त पूर्ण लोक कशी जोडून याच्यामध्ये, कारण हे राष्ट्र मंदिर कसं होईल, हिंदू समाज कसा एक होईल याच्याकरता आपल्याला प्रयत्न करतात. पुन्हा आम्ही गुलामीत जाणार नाही, पुन्हा कोणी आक्रमक येणार नाही, आपल्या मंदिराला तोडणार नाही. आम्ही जर मजबूत राहिलो तर असं कधी होणार नाही. म्हणून हे मजबूती करता आपल्याला हे सर्व लोकांच्या प्रयासाने सर्व हिंदू समाजाला आपले सगळे जाती पाती पत्त सगळे विसरून उच्च नीच सगळं विसरून आपल्या सर्वांना या पूर्ण हिंदू समाजाला या मंदिर निर्माणाच्या याच्यामध्ये सहभागी समाविष्ट करायचा आहे. याच्याकरता आपल्या सर्वांना प्रयत्न करायचा आहे.